नमस्कार, मी तुमची मैत्रीण वल्लरी फ्रॉम ब्रँड आभा फॅशन आणि आता आपण पुन्हा एकदा एक पार्सल ओपन करतोय। चला बघूया या पार्सलमध्ये काय आहे। काय वाटतंय तुम्हाला या पार्सलमध्ये काय आहे? अर्थातच बॉक्स बघितल्यावर बऱ्याच जणांच्या पटकन लक्षात येईल की ही साडी आहे। अशा बॉक्सेसमध्ये साड्याच असतात, राईट? सो आता बघूया आपण कुठली साडी आहे ही। उगाच आपला एक साऊंड इफेक्ट बऱ्याच जणींनी ओळखलं असेल। बाजूने हे जे दिसते त्याच्यावरून साडी कुठली आहे। येस येस येस, ही आपली अतिशय सुंदर अशी नारळी काठाची पैठणी आहे। कॉटन मर्सराइज्ड कॉटन हे फॅब्रिक आहे आणि गर्द जांभळा रंग आहे। साधारण रस्ट कलरच्या ही बॉर्डर आहे। आपण आता पदर बघूया। हा पदर दिसतोय। आता मला सांगा, हा पदर सुलटा आहे का उलटा आहे? हा पदर उलटा होता आणि हा आपला सुलटा पदर। हा मुद्दाम मी असा तुम्हाला दाखवला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पैठणी, खरी जी हँडलूम पैठणी असते त्या खऱ्या हँडलूम पैठणीचा पदर मागून पुढून अगदी सारखा दिसतो। बघा, इथे फक्त तुम्हाला थोडंसं धागे वर गेलेले दिसतील, पण पुढच्या बाजूला डिट्टो तसंच्या तसं फुल आहे, हो की नाही? सो अशी ओळखतात आपली खरी पैठणी हँडलूमची। याच्याशिवाय हा मागच्या बाजूला बघा, जिथे आपला पदर संपतो तिथे अशी टेम्पल बॉर्डर आहे किंवा करवती किनार आहे, तिथे सुद्धा हे धागे असे वरती गेलेले दिसतात। तिथे कुठेही धागे कट केलेले नाही आहेत। आणि शिवाय हे बुट्टे सुद्धा जर नीट लक्ष देऊन बघितलं तर सगळीकडे हे बुट्टे धागे वरती गेलेत, कुठेही कट केलेले नाही। सो हे जेव्हा तुम्हाला दिसतं की धागे असे कुठेही कट केलेले नाहीत, तिथे 100% ती जी साडी किंवा ते जे फॅब्रिक आहे ते हँडलूमचं असतं। आता मी ही साडी पूर्ण चेक करते। ह्या साडीचा जो ब्लाऊज पीस आहे तो प्लेन आहे, कारण पैठणीवर पारंपरिकरित्या प्लेनच ब्लाऊज छान वाटतो। असा झगामगा मला बघा ब्लाऊज खरंच छान नाही वाटत, असं माझ्यासारख्या बऱ्याच जणांचं पैठणी वापरणाऱ्यांचं मत। अर्थात आवड प्रत्येकाची वेगळी वेगळी असते, पण तरीही या साड्यांना प्लेनच ब्लाऊज येतो आणि हा त्याचा अतिशय सुंदर रंग आणि हे त्याच्यावरचा हा पदर। मी हा वरतीच काढून दाखवते तुम्हाला, बघा किती सुंदर आहे तो, राईट? चला आपण पुन्हा एकदा भेटू अशाच एखाद्या मस्त प्रॉडक्ट बरोबर। तोपर्यंत बाय बाय।